क्या उम्र क्या समा। मारो। ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा लागला मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल तर लाईक करून शेअर नका असेल शेअर करून या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। सबस्क्राइब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो। जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे का यूज केला म्हटलं आहे ते सर्व का आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे मित्रांनो। तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता। जर तुम्हाला फ्री मध्ये मटेरियल हवं असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे मित्रांनो। तर मित्रांनो जरा विषय न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो। सर्वात अगोदर हायलाइट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। मग आणखीन आपला प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर बीटमार्क आणि आपला बीटमार्क प्रीसेट दिसून जाईल मित्रांनो। मग आपला सर्वात अगोदर बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो एकदम छान असतो आपण फोटोज वगैरे ऑलरेडी वगैरे ऍड वगैरे इफेक्ट्स वगैरे लावून दिलेला आहे मित्रांनो। मग आपला फक्त फोटोज वगैरे रिप्लेस करून घ्यायचं। फोटोज वगैरे रिप्लेस करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपला सर्वात अगोदर फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो जसं की आपला प्रोजेक्ट लास्टला आल्यानंतर जे फोटोज मित्रांनो जे ऑफ केलेले फोटोज आहेत मित्रांनो त्या फोटोजला ऑन वगैरे करून घ्यायचं। फक्त जे का खालचे एक दोन फोटो आहेत मित्रांनो त्या दोन फोटोला ऑन नाही करायचं मित्रांनो। जसं की मोबाईल वगैरे लॅग नाही मारायला ऑन नाही केला असतं, ऑन वगैरे केला असतं तर मोबाईल वगैरे लॅग मारायला मित्रांनो। मग आपल्या जे सर्व पीएनजीला ऑन वगैरे करून घ्यायचं। अशा प्रोजेक्ट डोळ्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून ऑन वगैरे करून घ्यायचं। मी करत आहे मित्रांनो त्याचप्रमाणे तुम्ही पण लवकरात लवकर करून घ्या। मी पण लवकरात लवकर हे ऑन वगैरे करूनच घेतो मित्रांनो। ओके तर तुम्ही अशा प्रोजेक्ट पीएनजीस वगैरे फोटोज वगैरे ऑन वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आपला सर्वात अगोदर फर्स्टला आहे म्हणून फर्स्टला आल्यानंतर जे का ऑफ पीएनजी आहे मित्रांनो त्या फोटो पीएनजी वरती क्लिक करायचं। आणखीन आपला प्रोजेक्ट कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर मित्रांनो जे का तुमच्या आवडीची फोटो आहे मित्रांनो त्या फोटोला प्रोजेक्ट सिलेक्ट करायचं मित्रांनो। सिलेक्ट केल्यानंतर वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचा। प्रोजेक्ट फोटो वगैरे ऍड झाले दिसून जाईल मित्रांनो। आणखीन आपला जे सेकंड फोटो मित्रांनो त्या सेकंड फोटोवरती क्लिक करायचं। आणखीन आपला कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। जे फोटो मित्रांनो अशा प्रोजेक्ट फोटोला सिलेक्ट करायचं। सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं। जसं मी ऍड वगैरे करत आहे मित्रांनो मग अशा प्रोजेक्ट ऍड करून घ्या। आणखीन आपला प्रोजेक्ट फोटो दिसून जाईल मित्रांनो। मग आणखीन आपला जे का 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं। कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। फोटो मित्रांनो त्या फोटोजला असल्या प्रोजेक्ट जे का सिलेक्ट करायचं। सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं। अशा प्रोजेक्ट फोटोज वगैरे चेंज झाले दिसून जाईल। जसं की आपला जे का सेम फोटो आहे मित्रांनो यामुळे चेंज वगैरे झाले नाही दिसत मित्रांनो। जे का तुमची फोटो असेल त्या फोटोला अशा प्रकारे केल्यानंतर चेंज वगैरे झाले दिसून जाईल। जे का आणखीन आपला जे 4 नंबरची फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। जे का फोटो मित्रांनो त्या फोटोला पण अशा प्रकारे सिलेक्ट करायचं मित्रांनो। सिलेक्ट केल्यानंतर वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं मित्रांनो। जे का लहान लहान फोटोज आहेत मित्रांनो सर्व फोटोजला रिप्लेस वगैरे करून घ्या। जसं की तुमचे जे का फोटो आहे मित्रांनो त्या फोटोला रिप्लेस वगैरे करून घ्या। त्याच प्रोजेक्ट रिप्लेस वगैरे केल्यानंतर फर्स्टला आहे जसं की आपला 9.12 पिटलाच प्लस आयकॉनवरती क्लिक करून मेडाच्या ऑप्शनमध्ये जे का स्पेंजला ऍड करून घ्या। त्याच प्रोजेक्ट ऍड वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं दिसून येईल। जे का लास्ट मग ओढून घ्यायचं म्हणजे टेक्स्ट पेंज लास्ट प्रोजेक्ट ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का टेक्स्ट पेंज जे का आपल्या मनावर सेट करून घेण्यासाठी मित्रांनो मूव ऑन ट्रान्सफरची ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या हिशोबाने जिथे सेट करायचं मित्रांनो त्याच ठिकाणी सेट करून घ्या। जसं की आपला प्रोजेक्ट आपण राईट साईडला सेट करत आहे मित्रांनो तिथे चांगले दिसून जाईल मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट सेट वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला स्क्रॉल करून यायचं मित्रांनो। स्क्रॉल करून फर्स्टला यायचं मित्रांनो। फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। अशा प्रोजेक्ट व्हिडिओ दिला मित्रांनो त्या व्हिडिओला ऍड करायचं मित्रांनो। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला प्रोजेक्ट जे व्हिडिओ आहे मित्रांनो या व्हिडिओला प्रेस करून खालच्या बोला सेट करायचं मित्रांनो। जसं की व्हिडिओ नाही मित्रांनो सॉन्ग दिलेला आहे मित्रांनो। जे का सॉन्ग आहे मित्रांनो त्या सॉन्गला खालच्या बोला सेट करायचं मित्रांनो। प्रोजेक्ट सेट केल्यानंतर मित्रांनो जे का सॉन्गच्या पीएनजीला ऑफ करून घ्यायचं मित्रांनो। ऑफ केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला अशा प्रोजेक्ट स्क्रॉल करून यायचं मित्रांनो। अशा प्रोजेक्ट स्क्रॉल करून घेणं आपला जे का अशा प्रोजेक्ट 9.12 बीटला यायचं प्लस आयकॉनवरती क्लिक करून इथे एक रेक्टँगल ऍड करायचं मित्रांनो। अशा प्रोजेक्ट इथे एक रेक्टँगल ऍड केल्यानंतर मित्रांनो आपला वर 3 डॉटवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आणखीन आपला प्रोजेक्ट फिल कॉम्बिनेशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीन सेट करून घ्या। सेट केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला प्रोजेक्ट कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे का कलर आहे मित्रांनो त्याला ब्लॅक करून घ्यायचं। ब्लॅक केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या पेंजला मग आपला प्रोजेक्ट लास्ट फॉर्म ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला जे का ब्लेंडिंग ऑफिसिटीवरती क्लिक करायचं। जे ब्लेंड ऑफिसिटी आहे मित्रांनो त्याला ऑफिसिटीला कमी करून घ्या। जसं की आपला 15 ठेवत आहे मित्रांनो एकदम छान असे दिसून जाईल। जे का 15 ठेवल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला जे का इफेक्टवरती क्लिक करायचं ऍड इफेक्टवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला वर सर्च ऑप्शनवरती क्लिक करून येते की जे का ब्लिंक नावाचे इफेक्ट सर्च करून या। त्याच प्रोजेक्ट ब्लिंक नावाचे इफेक्ट सर्च केल्यानंतर इफेक्टवरती क्लिक करायचं। स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचं। स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट
16 करून घ्यायचा. असं प्रत्येक 16:00 केल्यानंतर मग आपला एकदम छान असं ब्लिंक इफेक्ट पण ॲड वगैरे झालेले दिसून जाईल मित्रांनो. मग आपला व्हिडिओ एकदम खतरनाक विषयापर्यंत बनवून रेडी झाला. मित्र मग आपला व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो वर जगा शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. मित्रांनो एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तो पण आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्र. ओके.